बस झाली किती आणली कारण तुमचं हे पुण्यकर्म नेहमी तुमच्यासोबत असेल आणि त्याच्यावर तुम्ही साक्षीदार असाल की ती पौर्णिमा आम्ही केलेली आहे लोककरामध्ये म्हणजे बुद्ध धर्म आणि संघ यांना आपण शरण जाऊन आपल्या जीवनातील जे महापुण्यकर्म आहे ते आपण संपादन केलेलं आहे. तर याचे तुम्ही आज साक्षीदार आहात आणि तुमच्या या पुण्याबद्दल तुमच्या श्रद्धेबद्दल साधुवाद सदुसत तुमच्या या अनुमोदन आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बुद्ध शासन आपण तिथून ठेवलं पाहिजे, बुद्ध शासनाचं आपण रक्षण केलं पाहिजे, बुद्ध शासन आपण पुढे नेले पाहिजे. ही आपली या काळातील सर्वांची जबाबदारी आहे आणि खरंतर आपण ही जबाबदारी आज पार पाडलेली आहे आणि आजचा दिवस त्याला साक्षी आहे. तुमच्या या पुण्यकर्माने आपल्या सर्वांचे हित हो, मंगल हो, कल्याण हो, सर्वांना सुगती प्राप्त हो आणि सर्वजण दुःखापासून मुक्त हो, निर्वाणाची प्राप्ती हो आणि आपले ध्येय उद्देश सर्वांचे सफल हो. ही सर्वांच्या प्रती आम्ही मंगल कामना करतो आणि आपण भगवान सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सूरतो लोकयो अनुष्ठयो पुरुषरं वसामि हो ओके. सांगा जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. आम्ही इथं थोडासा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्ही प्रॉपर पिंपळगाव गांगदेव इथले आहे. आम्ही सलग हे 2 वर्षापासून इथं काहीतरी आयोजन करून मागच्या वेळेस पुलाव वगैरे होता, यावेळेस कीर्तन केले. किती लिटरची कीर्तन अंदाजे 80 लिटरची कीर्तन आम्ही इथं केली. आता काय उद्देश आहे इथं कीर्तन वाटप करण्याचा? हेच नाही सर, एक सर्वसामान्य जनता येते तर त्यांचे थोडीशी हेल्प म्हणून. तुम्ही यापूर्वी गावात करत होता, आज इथं आलेत, तर पुढच्या भविष्य काळामध्ये पण कीर्तन वाटप किंवा असा कार्यक्रम? हो नाही सर, आता हे इथून पुढे रेग्युलर झाले सर. आम्ही रेग्युलर करणार आहे. आम्ही पूर्ण 30 जण आलेलो आहे सर गावाकडून. गाव कोणतं गाव? पिंपळगाव गांगदेव, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर.
याच्या पाठीमागे आता तुमच्या सोबत काही लोक पण आहे, त्यांचे कोण कोण आहे तुमचे? सर आयोजक म्हणलं तर माझे भाऊ आहेत मोठे, त्यांचं नाव आहे अनिल पांडुरंग इंगळे. अच्छा. प्रॉपर यांना प्रज्ञा अनिल इंगळे, पांडुरंग इंगळे, सिद्धार्थ इंगळे, कृष्णा जाधव, गजानन भोसले, पूर्ण गाव आहेत सर. बरं, या निमित्ताने तुम्ही इथं जे उपासक उपासिका येतात त्यांना काय आव्हान करणार तुम्ही? हे सर आपल्याला बौद्धांनी सांगितलं, बौद्धाचे जे शिकवण आहे की सर्व धर्मस्वभाव, सर्वांना मदत करा, हेच त्याचे हेच उद्देश आहेत.